मेळाव्यामध्ये उपस्थित सरपंचांना राज ठाकरेंनी गाव स्वच्छ ठेवण्याचं आवाहन केलंय। शिवाय मनसेच्या हातामध्ये असलेल्या ग्रामपंचायतीमधील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीला 5 लाखांचा निधी देईन असं राज ठाकरे म्हणाले। मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय, गाव स्वच्छ ठेवा। आणि गाव स्वच्छ ठेवायला ना, तुम्हाला आठवत असेल मी आपण 16 मिनिटाची एक डॉक्युमेंटरी केली होती, पाहिले तुम्ही? आपण महाराष्ट्राचा विकास आराखडा जेव्हा जाहीर केला त्यावेळेला एक 16 मिनिटाची डॉक्युमेंटरी केली होती। त्याच्यामध्ये मी हा मुद्दामून विषय आणला होता की आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला पैसे नाही लागत, इच्छाशक्ती लागते। आणि जेवढं तुम्ही गाव स्वच्छ ठेवाल, तुमच्या आजूबाजूचा परिसर जेवढा स्वच्छ ठेवाल, तेवढी रोगराईपासून तुमची मुक्ती होते। मला वाटलं पाहिजे, छान वाटलं पाहिजे मला गावामध्ये की या गावामध्ये मी राहतोय, स्वच्छ, सकाळी बाहेर पडल्यानंतर आजूबाजूला सगळे परिसर। मी अशी गावं पाहिली आहेत, परदेशात तर पाहिलीच आहेत, पाहिली, आपल्या देशातही पाहिली आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात असलेली जी ग्रामपंचायत असेल, त्यातली जी सर्वोत्कृष्ट स्वच्छ ग्रामपंचायत असेल, त्या ग्रामपंचायतीला मी स्वतः येऊन 5 लाखाचा निधी मी तिथे जाहीर देईन, हातात देईन। कमी वाटलं तर जास्ती देईन आणि देईन, यांच्यासारखं नाही। पुणे शहरासाठी आज मी तुम्हाला 50,000 कोटी रुपये मी जाहीर करत आहे। घंटा आहेत का हातात तुझ्या? उगा बुडबुडे फोडायचे, आपले काय वाटेल ते करायचं। जे तुमच्या आवाक्यात असेल, मला असं वाटतं त्या आवाक्यामधल्या सगळ्या गोष्टी करा आणि लोकांचे जे मतरूपाने आशीर्वाद मिळालेले आहेत ते कायमचे तुमच्या बरोबर ठेवा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।